आमच्यातल्या एका दुकानदारानं खसखशीचं पोतं 25 किलोचं घेतलं. महाग असती म्हणती, आपण कशाला पाहिजे. 25 किलोचं पोतं खसखशीचं घेतलं, दुकानदाराला पैसे देऊन टाकले आणि हमालाला सांगितलं, ए राम्या आपल्या बैलगाडीत पोतं टाक. शनिवारचा बाजार, बवणीचा दिवस, राम्यान पोतं बैलगाडीत टाकलं. म्हणला मालक बवणी माय चाराने हमाली द्या ना. चाराने हमाली, जुना काळ चाराने हमाली. पण ते मालक जरा पैशावाला होतो, फुगीर मोकार टेकन चौघीत लुगडं एक. जरा घरात 12 हात इळू फिरत होता, पण राहत होतं कडक. त्याची टोपी इतकी कडक होती, इळभर उसाळता येत होता. मी तुमच्या मनीनं बरं, मी आमच्या इथले सांगायला तुमचं कशाला. उग घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगणीट आपण दुसऱ्याचं बोलायचंच कशाला. मी आमच्या तिकडचं सांगायला. तिकडे गेल्यावर मग तुमची पाहू. विठला विठला दादा बाजारचा दिवस आहे, बवणी आहे. तुम्ही जर चाराने दिले तर दिवसभर गिऱ्हाईक चांगलं लागतंय. मला हमाली चाराने देऊन टाक. हे कोणाला मागायला तुला अक्कल आहे का? उद्या 2 रुपये देईन. चल होय बाजूला. आता ते हमाल होतं, त्या हमालानं त्या पोत्याला नुसतं दाबण टोचलं. काय म्हणते तुमच्याकडे, दाबण टोचलं. हमाल गेलं तिकडं. गड्याला सांगितलं, ए रावश्या घेऊन जा बैलगाडी गावाकडं. त्यानं बैल झुपले, बंदुक्या पिस्तोल्या, गाडी गावाकडे गेल्याच्या नंतर हे मोटरसायकलनं घरी आला सुंब्या. घरी आल्या पोराला म्हणला, ए गड्याला म्हणला, ए बैलाला मका टाक. आणि पोराला म्हणला, ए बाब्या खसखशीचं पोतं घरात नी. बाब्या म्हणला रिकामच आहे. गिरगावपासून शेलू पस्तोर खसखस पाहिली, रस्त्याने दिसलीच नाही आणि पोत्यात थांबली नाही. दाबनाचं भोकाड सुद्धा सहन होत नाही. भोकाड कळत ना तुम्हाला, तुम्ही जरा शिद्र म्हणीत असताल. माई भाषा चरबट आहे. जगात जर्मनी, भारतात परभणीत गिरगाव, तिथलं मी आणायचं तर आणा, नाही तर नका आणू. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव मी काय मागा लागे नाही. विठाला 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 25 किलो खसखस दाभणाच्या छिद्रातून गळाली, रस्त्यानं दिसतच नाही. अशी लक्ष्मी कशी जाईल सांगताच येत नाही. तिला जपा. ते फोटो काढायला पोरायला सांगतो, पैसा जपा. पैसा देव नाही, पण देवाच्या नंतर पैसाचे. हो, अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला शास्त्रात. अर्थ नावाचा पुरुषार्थ. आमची लोक काही ब्रेक लायनर तुटलेल्या गाडीवानी बोलत आहेत. काय पैसे का बोकांडीवर बांधून न्यायचे का? सोंबळेस का काय? दुपारा काय खायचं? पैसे लागत नसते. आम्हाला एकदा भूक लागली, म्हणजे पिशवी असती माझं बारकी, तुम्ही दिलेले थोला, ती घरीच विसरली. याला म्हणलं आपल्याला त्या हॉटेलवाल्याकडून एक बिस्किटचा पुडा आण. मधात जाल जमत नसते आपल्याला. मधात गेले होते ते काही देईन. हे गेलं लांब उभी केली. हे म्हणला त्या गाडीत बाळू महाराज येतं, त्याने एक बिस्किट पुडा सांगितलाय. पैसे नाही, ते कीर्तनकार येतं, त्याला श्लोकला येते. तर ते हॉटेलवालं म्हणलं त्याला म्हण कीर्तन श्लोक लोकांच्या सप्त्यात सांग. हॉटेलीत 5 रुपयेच लागत असते बिस्किटच्या पुड्याला. हे नको सांगू इथं. तेव्हा माझ्या लक्षात आलं आपण येडेपणा करूच नाही. आमची इथले एक जण बाजाराला गेलो सोमवारी. 4 ठण जवळ सोमवारी बाजार असतो. श्रावण महिना होता आणि श्रावणात बरेच लोक सोमवार धरतात. धरायला पाहिजे, शंकराचं अधिष्ठान असते, करायला पाहिजे. काही व्रत वगैरे केले पाहिजे माणसानं. कसं असते, कशामुळे करायचे माहिती आहे का? आरशावरली धूळ पुसल्याच्या नंतर चेहरा चांगला दिसतोय. हे व्रत वैकल्य ध्यानात असले की आपला संप्रदाय कळत असतोय. याच्याकरता याच्यात असं गुंतून राहिलं पाहिजे माणसानं, गुंतून राहिलं पाहिजे. सोमवारी गेलं, दुकानदाराकडून 2 डझन केळी घेतल्या. काय डझन आहेत? 30 रुपये. हे 60 रुपये घ्या. देऊन टाकली त्यांनी केळं. मोजू लागलं. केळी इकणार बागवान लय हुशार असते, सतारबाई. ते दाखितानं मोठाले दाखितानं पलीकून बारकाले असते, लय हुशार असते.
आता तुमच्याकडे द्राक्षाची बागा असल्यामुळे तुम्हाला काय, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा, तुम्हाला काय एवढं द्राक्षाचं महत्व नाही. आमच्याकडे द्राक्ष आल्याच्या नंतर द्राक्ष मोजून घेतले की ते पुढे आयताच केलेला असतो. आधी त्याच्यात तुटलेली द्राक्ष आधीच असते 2-3 छटाक, आणि मग वरून घट टाकतो. घरी आल्यावर पप्याची माय म्हणली, माय तुम्हाला डोकं नाही काय, तुटलेले कसे आणले? त्यानं आधीच टाकलेले होते त्याच्या मधात. ते लय हुशार असते ते इकणार, पिकणाऱ्यापेक्षा इकणार लय चालू, लय चालू असते. खरंच 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 चालू असते इकणार. आणि मग ते 2 डझन केळीचे 60 रुपये. ते म्हणला सोलून द्यायचे किती? केळी सोलून त्या सतार भाईला पहिलंच भेटलं होतं सोलून केळी नेणार. तर हे म्हणला, पटेल छाले निकाल के क्यों ने रे? आता मला काय हिंदी येत नाही, अंदाजी बोलायलो, हुकली चुकली समजून घ्या. नहीं बोले, अरे सत्तार भाई घर पे जाके अंदर का खाने का है, ऊपर का तो कोई खाता नहीं, इसलिए यही फेक देने का. यानं 2 किलो साखर आधी पिशवीत घेतली होती. आणि मग त्याला सोलायचे 10 रुपये दिले. केळीचे 60 सोलायचे 10. त्यानं खट 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 सोडले. याच्या पिशवीत केळीचे गाभे टाकले. त्याचा बोकड्या पलीकूनच होता दाढीवाला, त्यांचंच सालटे खाल्ले. सतार भाईचा बोकड्या पलीकूनच होता, नेमकाच उरूस आलेला होता आणि पिराला कापायचा होता. त्यांनी ते सालटे खाल्ले. हे घरी गेलं, पिशवी टेबलावर ठेवली, बायकोला म्हणलं, ए पपेश माय तुला सोमवार आहे ना, 2 केळी खाय. आता हावसान पपेश माय पिशवी पैशी गेली. ती म्हणली, माय केळी तर आणल्यात नाही, कातडे पण आणले नाही. तुला कातडे खायचे होते काय? तो का शेळी आहेस का कातडे खाला? सोलून आणले होते केळ. ती म्हणली, बाईला मला नाही, त्याला मला कशाला म्हणीन. ती म्हणली, बाईला अरे घरी आल्यावर कातडे खात नसतेत रे, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत सालटे आणीत असतेत. घरी आल्यावर सालटे खात नसतेत, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत सालटे आणीत असतेत. पैसे मेल्यावर बांधून नेत नसतेत, पण मरूस तर लागत असते. विठ्ठला 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 म्हणून मगाशी त्या पंक्तीवाल्या यजमानाच्या घरी भेटलेल्या तरुणांना विनंती करीन, काम करत राहा. माणसानं काम करायचं. आपण कर्मभूमीवर आलोत. आपल्या वाट्याला जो व्यवसाय असेल, नोकरी असेल, शेती असेल, दुकानदारी असेल, गुत्तेदारी असेल, काय असेल, ते आपलं काम केलं पाहिजे माणसानं. एक जण म्हणला 500 कोटी जवळ आहेत, काय काम करायचे? म्हणलं करतो काय? झोप, तू मरशील. झोपीनं आयुष्य वाढलं असतं तर आजगराची संख्या जास्त झाली असती. जगताप काका, आजगराला एकदा शिकार भेटल्यावर 3 महिने बाहेर निघत नाही. निद्रे आयुष्य वाढे, मग आजगर काम रे. उलट ज्याच्याकडे लय पैसे आहेत का, ते पहाटे 5ला पळायले, ती 1 1 11, 1 2 12, 1 3 13. त्याला माहिती नाही पळालं की झोपीतच जीव जातो. हो, काम करायचं काम तरुणांनी. आपण भारतात आहोत, उगवते तारे आहात तुम्ही तरुणांनो. काम करत राहा, आई वडिलाला सांभाळा. 2-2, 1.5 तासानं काकड्याला आधी येऊन बसायचे. हेच चाललं होतं ना. मला ना आधी लांबून एसटी आणायचा, कारण डिझेल तुमचं आहे ना. देवीचं तेल देवीला आणि भूते आला घाईला. त्याला काय घरचं थोडंच माशेललं तेल आहे, बाहेरचं चलत राहतंय. हा, लांबून एसटी आणतो, पण बस स्टँडला आणतो. हो, बस स्टँडला आणली पाहिजे मात्र कंडक्टरनं, त्या ड्रायव्हरने एसटी. गाईनं कोणाची मका खावा, गाईनं कोणाची मका खावा, पण दुधाला आणि शेणाला मालकाच्या घरी यावा. कीर्तनकारानं किती लांब फिरावं, पण कडव्यावर येत जा. आणि त्याला जर कड हो गवसत नसेल तर असं समजायचं खंडोबाचा जागरच घालायला. विठ्ठला 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 विठ्ठला. 1.5 तासानं स्वामींच्या अगोदर माणसं हजर. त्यांच्यावर अतूट प्रेम करणारा भक्त, त्याची आई वारली. तुमच्यासारख्या ज्येष्ठ माणसांनी सांगितलं, अरे बाळा तुझ्या आईच्या उदक शांती विधीला कीर्तन व्हावं. ते म्हणला शक्य नाही. काय बोलतो राजा, स्वामी तुझं ऐकतात. अहो ते 4 महिने पंढरपूर सोडत नाहीत, ते नियमबद्ध आहेत. जळोजी आणि मळोजी नावाचे 2 पांचाळ आलतं इथपर्यंत. ते दशमीला 12च्या आत हजर व्हायचे. फोनची व्यवस्था नाही, कोणता भाऊ कोण्या गावात काम करायला काही संबंध नाही. मात्र दशमीला भेट, एकादशी
द्वादशी सोडून पुन्हा भाऊ, लहाना भाऊ मोठ्या भावाच्या पाया पडायचा. येतो दादा, मी येतो. लहाना भाऊ दशमीला सकाळी आला. मळोजी चंद्रभागेचं स्नान केलं आणि भाऊ आल्याच्या नंतर मोठे दादा आल्यावर चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायाच्या दर्शनाला जात होते. भावाची वाट पाहिली. 12:10-15 झाले. लहाना भाऊ रडू लागला. सोबत येणाऱ्या वारकऱ्याने विचारलं, मळोजी रडता कशा करता? माय दादा गेले म्हणे. गेले दादा. काय बोलतो म्हणे येड्यासारखं? तुझे दादा कस काय? तुला कोण सांगितलं? 40 वर्ष झाले, 12च्या नंतर कधीच काटा जाऊ दिला नाही माझ्या दादानं. 12च्या आत दशमीला पंढरपुरात हजर होत होते. अर्धा तास होऊन गेलाय, दादा आले नाही. याचा अर्थ माझे दादा गेले आणि खरंच त्या दिवशी जळोजी वारले. म्हणजे भाऊ 12च्या आत आला नाही याच्यावर कळते आपला भाऊ वारलाय. म्हणजे इतकी निष्ठा पंढरपुरातल्या मालकावर होती, इतकी. आणि तितकी निष्ठा होती स्वामींची पंढरपुरातल्या मालकावर, तितकी निष्ठा. तुम्हाला सांगू का, हा परमार्थ, हे विश्व, हा पवित्र देश कोणावर चाललाय माहितीये का? निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या वारकऱ्यावर. हो, हापक्यावर नाही, निष्ठावाल्यावर नाही, निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या लोकांवर आजही विश्व चालत आहे. आईचं थडांगण जळत होतं. काय वानवाता नको रे वाणी, पेटून दिले आईला. पाहुणी राहुणी इष्ट मित्र सजन सखे घरी गेले. घरी आल्याच्या नंतर गावातल्या एका प्रतिष्ठित माणसानं सांगितलं, अरे असाच पंढरपूरला जाईन, स्वामीला आमंत्रण दे. 14व्याचं कीर्तन. 13व्याच्या नंतर जो विधी केला जातो त्याला उदक शांती विधी असा शास्त्राचा धर्मदंड आहे. तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्हाला माहित. लोकांचं ऐकून पंढरपूरला आला, पण लक्षात आला आपली आई वारली, मंदिरात जाता येत नाही. काय करावं? युक्तिवाद केला. सकाळी स्वामी 3:45च्या आत स्नानाकरता पंढरपुरात चंद्रभागेत असतात. म्हणून स्वामी दत्तघाटाच्या मार्गाने समोर येत होते आणि तिथंच उभा राहिला. चांदण्याची रात्र होती, साजूकसा प्रकाश होता. या साजूकशा चांदण्याच्या प्रकाशामध्ये स्वामी भगवंताचं नामस्मरण करीत 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 त्या घाट रेंगत होते. पण घाटाच्या उजव्या हाताला एक कडेला खाली मान घालून एक व्यक्ती उभी होती. 30-35 वर्ष वयाचा, तेजपुंज तेजस्वी, सद्गुरू वैकुंठवासी स्वामीच्या सानिध्यातला व्यक्ती. त्याच्याकडे पाहिलं. बाळा, अरे 2-2.5 महिने झालं दिसत नाहीस. स्वामी, आई आजारी होत्या, आईची सेवा करायला कोणी नव्हतं म्हणून गावाकडे गेलतो. काय म्हणते आईची तब्येत? परवाला गेल्यात. काल अंत्यविधी झाला, अजून आईचं तडांगण जळत आहे. अरे, आईचं तडांगण जळायला आईचा अंत्यविधी झाला आणि तू पंढरपूरला कशाला आला? स्वामी, गावातल्या काही बुजुर्ग लोकांचं मत आहे, माझ्या आईच्या उदक शांती विधीला तुमचं कीर्तन व्हावं. स्वामी जवळ जात होते, ते मागं सरकत होतं. त्याला सुतक होतं. स्वामी, तुम्हाला मालकाच्या मंदिरात जायचंय. मालक म्हणजे पंढरपुरातला. गावातल्या काही प्रतिष्ठित लोकांची इच्छा आहे स्वामी, तुम्ही पंढरपूर सोडत नाही. ते मी त्यांना सांगितलं, पण ते ऐकत नाहीत. स्वामी, यावं लागतंय. स्वामीनं सांगितलं, बाळा काय खुळपण घेतो रे, कसं येता येईल रे मला? मी नियम मोडत नाही रे माझा. मी 4 महिने चातुर्मासात पंढरपूर सोडत नाही रे बाळा, तू का आग्रह करतो? ऐका स्वामी, हो म्हणा किंवा नाही म्हणा, मी तर घरी चाललो. वाक्य किती कठीण आहे पहा. स्वामी, तुम्ही येतो म्हणा की नाही म्हणा, मी तर घरी चाललो, पण परिणाम ऐका. तुम्ही जर हो म्हटले घरी जातो आणि नाही म्हटले तर घरीच जातो. पण आई जिथं जळायली त्या जाग्यावरला अजून विजला नाही, त्याच्यात 5-4 क्विंटल सरपण टाकतो आणि स्वतःचा देह पेटून घेतो. बंकट स्वामीवर धर्मसंकट पडलं. क्षणभर विचार केला. इटेवरच्या मालकाच्या कळसाला बघितलं, देवा काय धर्मसंकट दिलंस रे, तुझा नियम मोडतोय.
पण त्याला सांगितलं बाळ्या जाय, कोणाला सांगू नकोस, येतो मी कीर्तनाला. हो म्हणले. घरी गेला आनंदानं. गावातल्या बुजुर्ग वयस्कर वारकऱ्यांना सांगितलं स्वामी यायलेत. येडपटेस का काय? अहो तुम्हीच आणायला सांगितलं, येतेच स्वामी. मला हो म्हणले. त्यालाही माहित होतं स्वामी खोटं बोलत नव्हते. ते निष्ठावंत वारकरी होते त्या काळातले, निष्ठावंत. जवळची तारीख भेटल्यावर ते म्हणतच नव्हते आजी बिमारे. माझ्या मेवणीच्या पोरीचा साखरपुडा आहे असं सांगणारी लोक नव्हती. ती निष्ठेनं वागणारी होती, निष्ठेनं. गेले स्वामी कीर्तनाला. स्वामीच्या अगोदर एक दीड तासानं लोक काकड्याला येऊन बसलेले. ठरलेल्या वेळापेक्षा अर्धा तास शिल्लक झाला. काही निष्ठावंत भक्तांनी विचार केला, स्वामी आजारी असतील का? ताप आला असेल का? थकले असतील का? घसा दुखत असेल का? चंद्रभागेहून येताना घाटावर पडले असतील का? शरीर विकळ झालं असेल का? 4-2 मठात, 4-2 चंद्रभागेकडं. सगळं पाहिलं, स्वामी कुठंच नाहीत. येऊन जाग्यावर बसले, माना खाली घातल्या. काय स्वामीचा आवाज, काय स्वामीचा स्वर, काय त्या स्वामीच्या मुखारविंदातून निघलेले ते काकड्याचे बोल, काय रस, काय काय ते नाविन्य. सगळ्याचं अंतःकरण दुखलं. महाराज स्वामीवर प्रेम करणाऱ्या वारकऱ्यांचा विरह विटेवरच्या मालकाला सहन झाला नाही. आणि विटेवरच्या मालकाने विचार केला, स्वामीवर इतकं प्रेम करणारे वारकरी आज स्वामी हजर नाहीत. त्याला माहित नाही का स्वामी कुठे गेलेत? माहिती पंढरपुरातल्याला. मुंगी के पाव में घुंगरू बाजे वही अल्लाह सुनता है. ते घुंगरू, आता मुंगीचा पाय किती मोठा असतो, त्या पायात घुंगरून त्याच्यातला लोलक, त्याचा आवाज त्याला कळतो. स्वामी कुठे गेले त्याला कळत नसेल, सगळं माहिती आहे, पण भक्तांचा विरह त्याला सहन होईना. वैकुंठवासी बंकट स्वामींचं रूप घेतलं आणि विटेवरच्या मालकानं काकडा सुरू केला. उठा पांडुरंगा प्रभात समय पावला, पांडुरंगा प्रभात समय गरुड पायी दाटला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवाचा मेळा गरुड पारी दाटला. उठा प्रभू उठा उठा उठा. काकडा म्हणला देवानं. आता काय परिस्थिती असेल ते सोडून द्या. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा एक पुरावा ऐकला मी. स्वामींचा काकडा चालू असताना एका 2x2च्या जागेवर कोणी बसत नव्हतं. तिथं किती जरी निष्ठावंत वारकरी बसला तर त्याला 1-1.5 मिनिटात काहीतरी वेदना होत होत्या आणि तो ती जागा सोडित होता. त्या जागेवर बसत होते काशीतले मालक. स्वामींचा काकडा ऐकायला भगवान शिवशंकर बसायचे. नामदेवरायाच्या काळात दोघं जोडीनच बसायचे. एकीकडे नामदेवराय आणि एकीकडे भगवान शिवशंकर. म्हणून तर नामदेवरायाची शिफारस वकालत केली शंकरानं आणि शिवजीनं सांगितलं विटेवरच्या मालकाला दिपाळीच्या पहिल्या पाण्यात दिवशी नामदेवरायाच्या घरी जायचे. भगवान शिवजीची ताकद ऐकावंच लागलं विटेवरच्या मालकाला नामदेवरायाचा शब्द आणि पहिल्या पाण्याला गेले. सन दिवाळीचा आला नामारा उळाशी गेला. पहिल्या पाण्याला आंघोळीला पंढरपुरातला मालक आणि काशीतले मालक तिथे. या 2 मालकाच्या ताकदीवर जग चालते. हो, भजनी परंपरा शंकरानंच केली. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. भजन करणाऱ्याची ताकद किती मोठी आहे सांगू तुम्हाला. भजन करणाऱ्यानं नियम सांभाळले पाहिजे, नियम सांभाळले पाहिजे. अहो काय ताकद आहे भजन करण्यावर. अहो पोरीच्या साखरपुड्यात इतकी सोय नाही. आजची सोय अशी होती. तुम्ही होते माऊली काका, तुम्ही होते हो.
तुम्ही 100 किलोमीटरहून आले, तुम्ही 100 किलोमीटरहून आले, कशी जेवायची सोय होती मला सांगा. अहो मुलीच्या लग्नात इतका आदर नाही, रांगोळ्या लावून सगळ्याला जेवायला. ताकद कशाची आहे? तुम्ही पंढरपुरातल्या मालकाचं भजन करतात म्हणून. हो, इतके लोक प्रेम करतात आपल्यावर, इतकं प्रेम करतात. अहो मी दात घासायला गेलो मध्ये तर ते भास्करराव बाजावर गारव्यात माझ्या बाजूला बसले 15-20 मिनिटं. किती प्रेम करतात लोक, किती प्रेम. म्हणून संप्रदायातल्या माणसांनी चुका करायच्या नाही. भजन करणाऱ्या शिवशंकरावर पंढरपुरातल्या मालकाने इतकं प्रेम केलं, इथं ठुलं नाही, खिशात ठुलं नाही, कमरावर घेतलं नाही, इथं घेतलंय. चरणीचे राजा इथं घेतलं, इथं. पंढरपुरातल्या मालकाची महापूजा करून टाळू चाफा भगवान शिवशंकराची पिंड आहे. भजन करणाऱ्याला डोक्यावर घेतलंय, भजन करणाऱ्याला. त्या 2x2च्या जागेवर कोणीच बसत नव्हतं, त्या जागेवर शंकर बसायचे, दिसत नव्हते. शंकर दिसायला डोळे तसे लागतील ना. ज्याच्या डोळ्यात आख डांबराची टाकी भरली त्याला शिवजी दिसत असतात का? लायकी लागेल ना शंकर बघण्यासाठी. म्हणजे स्वामींचा काकडा ऐकण्यासाठी शंकर बसवते, त्या जागेवर मात्र बसता येत नव्हतं कोणाला 2 तास. काय काकडा केला. काकडा कोण करीत होतं माहितीये? पंढरपुरातला मालक. आणि म्हणायले काकडा कोणाचा? त्याचाच. उठा पांडुरंगा प्रभास समोय पातला, कोणाला उठवायले? त्यालाच. म्हणायले कोण? तेच. त्या दिवशी इतक्या आवेशात काकडा ऐकणाऱ्या लोकांचा असा भात झाला. अर्धा तास स्वामीला उशीर झाला म्हणून स्वामी आता कडाक्यात काकडा म्हणाले. स्वामी नव्हतेच ना, ते मालक होता पंढरपुरातला. परिणाम काय जाणवला पुढे बघा. काकडा आटपल्याच्या नंतर सर्व संतांच्या आरत्या घेतल्या, सर्व देवांच्या आरत्या घेतल्या, पण पांडुरंगाची आरती घेतलीच नाही. पण एकाही वारकऱ्याची ताकद नव्हती स्वामीला म्हणायची आरती चुकली म्हणून. आता जर एखादा जर सुदीर्घ हुकलन ते हो म्हणणारा तसाच इचक्या, आणि जो प्रमाण म्हणायला तो फुक्याच. वजन होतं त्या काळात, मर्यादा सांभाळित होते माणसं, आचारसंहिता होती. सुनेनं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही. आचारसंहिता. सुनेनं सासऱ्याच्या समोरून जाताना पदर पडू द्यायचा नाही, आणि सून स्वयंपाक करताना सासऱ्यान चुलीला पाय लावून शेकायचं नाही. आणि सासरा जर सून भाकरी टाकताना चुलीला पाय लावून बसत असेल तर सुनानं धिलपीनच आणायचा पेटलेल्या. तुला बैठकीत सगळे भेटते, सुमल्या तिथं कशाला बसला शेकत. आणि पुन्हा म्हणतो तिचा पदर पाडा, खेळा ठोकीन का ती डोक्याला? आचारसंहिता आहे, आपोआपले नियम पाळायचे. नियम पाळत होती त्या काळातली माणसं, म्हणून निर्भय वागत होते. नियम सगळे धाब्यावर ठेवले. दुसऱ्या दिवशी खरे स्वामी आले, काकडा सुरू झाला. 4-8 दिवसापासून सारखी मनात अशी तळमळ होती काही लोकांच्या. काही म्हणले अरे विसरला असेल, जाऊ द्या काय चलत राहतं, काय अनावधानानं विसरला असेल, काय होतं त्याला. पण स्वामीच्या सानिध्यात गेल्या 30-35 वर्षापासून जे काकडा ऐकत होते चातुर्मासातला, ते म्हणले स्वामी कधी चुकत नाहीत. काय वानवाता न पुरे वाणी. हा अभंगाचा दुसरा पुरावा आहे आपला. हो, दुसरा पुरावा सांगतो. एके दिवशी काकडा आटपला आणि स्वामी तिथंच थोडेसे गरुड खांबाला टेकन देऊन बसले, आणि त्यांच्या समवयस्क जे 4-2 भक्त होते दर्शन घेतले. म्हणले स्वामी एक विचारा ना. म्हणे काय काय त्याला काय, अरे तुम्ही रोजच्या सोबतचे आहेत ना, काय विचारता, मला काय विचारायचं. ऐका ना म्हणले, विचारावं वाटायलंय आणि एकीकून नकोही वाटायलंय. अभय म्हणले विचारा. आमक्या आमक्या तारखीला, आमक्या आमक्या तिथीला, आमक्या आमक्या वारी काकडा तुम्ही इतका सुंदर म्हणला, पण त्या दिवशी पांडुरंगाची आरती म्हणली नाही. स्वयं म्हणले पागल आहेत काय रे तुम्ही, डोके खराब झाले तुमचे, वेडपट आहेत का, खुळे आहेत का रे तुम्ही. अरे मी त्या दिवशी हजरच नव्हतो. आमक्या आमक्या गावाला एका वारकऱ्याची आई वारली, त्याच्या आईच्या उदक शांती विधीचं कीर्तन होतं. मी कधीच पंढरपूर सोडत नाही, पण चुकून त्या दिवशी गेलो नाईलाजानं. त्यानं मला वचनबद्ध केलं म्हणून नाईलाजानं मी पोहोचलो तिथं. आणि मी काकडाच केला नाही ना, आरती हुकली काय हुकली, काय येडेवानी बोलता.
तुम्हाला काय म्हणायचं तर म्हणा स्वामी, आमच्या डोळ्यानं, आमच्या अंतःकरणानं, आमच्या मनानं, या शरीरानं तुम्ही काकडा करताना पाहिलं. गर्दी कमी होती मंदिरात. पुजारी विटेवरच्या मालकाच्या बाजूलाच उभा होता. त्याला थोडंसं खाली घेतलं, थोडा बाजूला उभा राहिला आणि वैकुंठवासी बंकट स्वामी विटेवरच्या मालकाच्या पुढे हात जोडून उभे राहिले. देवा, जगदानंद कंद जगतपतये परेशा विश्वाध्यक्षा, विनंती आहे तुला, सांग देवा, देवा अमक्या तिथीला मी ज्या वेळेला पंढरपूर सोडून गेलो, ही 5-4 वारकरी म्हणतेत रे मीच काकडा केला. देवा, मी पंढरपुरात नसताना मी काकडा केला असं हे का म्हणतेत, का म्हणतेत देवा? सांग ना यांना, हे देवा सांग ना यांना मी नव्हतो म्हणून. स्वामीचं ऐकत असताना ते रडत होत, रडू लागला देव, रडू लागला. तर वैकुंठवासी बंकट स्वामींनी देवाला विनंती केली, पाय धरले पितांबरापाशी, हलवलं देवाला. देवा, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तू रडणं नाही रे देवा, सांग रे यायला मी हजर नव्हतो. विटेवरच्या मालकानं उडी टाकली, स्वामीला मिठी मारली, मानावर मान टाकली, रडू लागला देव. कमरेचा कासोटा सोडला, देवाचे डोळे पुसले. देवा का रडता? ऐका स्वामी, तुमचा काकडा ऐकण्यासाठी या भक्तांना इतका विरह होता, तो विरह मी सहन करत नव्हतो, म्हणून मला तुमच्या रूपात काकडा करावा लागला आणि मी माझी आरती कशी म्हणू. दृष्टांत संपला. जो वारकरी गैरहजर असल्याच्या नंतर ज्या वारकऱ्याच्या रूपात, वैकुंठवासी बंकट स्वामीच्या रूपात विटेवरच्या मालकाने स्वामीची जागा भरून काढावी, त्यांचं रूप घेऊन काकडा म्हणावा, ही एका वारकऱ्याची ताकद आहे. कायवानो आता न पुरे हरी कायवानो आता न पुरे मस्तक चरणी ठेवितसे, कायवान आता न पुरी वाणे, मस्तक चरणे ठेवितसे, मस्तक चरणे ठेवितसे. कायवानो आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवितसे, मस्तक चरणे ठेवितसे. योगेश बुवा आवाज चांगला दिलाय, मस्त, छान छान छान. महाराज अयोध्येत गेले, उदाहरण क्रमांक 3. अयोध्येत गेले एक महाराज, आणि अयोध्येत गेल्याच्या नंतर चोपदाराला विचारलं, का रे दशरथ राजाचा वाडा कुठे? ते कन 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 महाराज गेले मध्ये. आता ते महाराज काय अशी भारीची गाडी नाही, महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, अशी व्याप्ती. हल्ली कसं झालंय, ज्या महाराजाला गाडी भारीची तो लय भारीचा. अरे भारीच्या गाड्या तमाशावाल्याला आहेत सुंबळ्या. भारीच्या गाडीत आला म्हणजे भारीचा महाराज असतो असं कोण म्हणतंय? तमाशा लोकनाट्यवाल्याला जे जनरेटर आहे का ते 150 एकरवाल्याला नाही. हो, आता आमच्या इथं जवळच आमचं कुलदैवत आहे. आता बॉडी बदलली की काही काही येडगळ तमाशात होतेत, आणि शहाणे कु एक बातन गधे कु सारी रात. शहाण्याला सांगायचं असतं, गध्याला कशाला सांगायचं असतं, नालायकाला ती कुठं ऐकत असतं का कुठं. मग मी दर्शनाला गेलो, असंच कीर्तन करून आलो जिंतूर करून. याला म्हणलं आता कुलदेवतेचं दर्शन घेऊ, चंपाषष्ठीचा दिवस होता. तर ते चालू होता तमाशा. तर 24 लाखाचा ट्रक आणि त्याच्यात 8.5 लाखाचं जनरेटर. जनरेटर 8.5 लाखाचं ठोला, 24 लाखाचा ट्रक. सांगा बरं कोण्या शेतकऱ्याला एवढं जनरेटर आणि जनरेटर ठोला 24 लाखाचा ट्रक? वैभव असलं म्हणजे कोणाला मोठं म्हणत असतात का? अद्याप नाही. लायकी असली पाहिजे मग त्याला मोठं म्हणायचं. हो, आंब्याचं झाड किती मोठं आहे त्याच्यापेक्षा त्याला कैऱ्या किती लागल्यात ते सांगा. नदीचं पात्र किती मोठं आहे, पाणी किती ते सांग सुंबळ्या. बाई दिसायला किती सुंदर आहे,
नवऱ्याला किती जीव लावती ते सांग. कुकू पिठलं करून लावलं तसं चिटकन म्हणून कुखाचं पिठलं केलं आणि पाव किलो चिटकिलं. हा, जशी आंबाबाईच आली आणि नवऱ्याला म्हणली तुम्ही पिठलं करा आणि मला वाढा. वारे पिठल्या. आणि ते म्हणलं आमची मंडळी लयच मोठं कुकूला येते तोच पाय पिठल्या. मानी व्रताराची बोली धन्य जगी ती माऊली जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. जी का भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव. पंढरपुरातला नाही, ती ज्याच्या नावानं कुंकू लावती ते तिचा पंढरपुरातला मालक आहे. हा, जिच्या कपाळावर कुंकू आहे तिने 2 टाइम मालकाचं दर्शन घ्यायचं. 3 टाइम घेतलं तर अतिउत्तम. त्रिकालो संदे भवा व्रतारे पदाश्रितः जायतो पुनितः येत वैकुंठाधिपतयं त्वत्मिलनो सर्वज्ञतः. 3 टाइम दर्शन घेणाऱ्या बाईनं नियम मोडायचा नाही. जर पंढरपुरातला मालक तिच्या भेटीला आला तर गिरगावकर म्हणायचं नाही, पण तसा नियमच चुकायचा नाही. अशा 24 बायका पाहिल्या मी पुराणात. एकीचं नाव सांगतो, लोपामुद्रा. पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात तिच्या 9 बाऱ्या पाया पडला. 9 बाऱ्या तिच्या पाया. ती पंढरपुरातल्या मालकाच्या पळडीच नाही, म्हणजे रामप्रभूच्या पळडीच नाही पाया. आपले मालक 9 बाऱ्या पडले म्हणून 4दा सीता तिच्या पाया पडली. आणि रस्त्याने जाताना सीतेनेच केलं काय माय, ती तुमच्या एकदा नाही पाया पडली, तुम्ही 9 बाऱ्या पडले आणि तुमच्यामुळे मी बी 4दा पडले. भगवंतान सीतेच्या तोंडाला हात लावला, सीते काही म्हणू नकोस, ती माझ्या पाया पडली नाही हे डोक्यातून काढून टाक. तिनं मला पाया पडू दिलं हेच मोह नशीब आहे. कोण म्हणायले? रामप्रभू म्हणाले सीतेला, तिनं मला पाया पडू दिलंय हे आपलं नशीब मोठं समज. असं काय केलं तिनं? ती 3 टाइम मालकाचं दर्शन घेते. हा, लोपामुद्रा. कोणाची बायको होती? सकाराम तात्याची, भाऊसाहेबाची. किती महाराज फुकल्यावर सुधरतान, पहिली गोळी मला घाला. कोणाची होती लोपामुद्रा पत्नी? क्या बात आहे. वा, आता उजडूस तर कीर्तन चालू द्यायचं. विठाला विठाला. कोणाला म्हणायचं? अगस्ती. अगस्तीला लक्ष्मी भेट होती. लक्ष्मी. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला म्हणून मी बहु भीते गया साधू कुळाला. लक्ष्मी सरस्वतीला म्हणती बाई एका घोटात महाबाप पेला. लक्ष्मी कोणाची कन्या? समुद्राची. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला. 7ची 7 समुद्र पिले तरी आमच्या इथला भावशा म्हणला मी 9 सागर पितो. मी म्हणलं तू अगस्तीचा आजा. त्यानं तरी 7च सागर पिले. आशा अगस्तीची पत्नी लोपामुद्रा. मा इतकी ताकद आहे तुमच्यात, लय मोठी ताकद. मी नेहमी सांगत असतो, या देशातली सर्वात मोठी जर श्रीमंती काय असेल तर या भारत देशाची स्त्री आहे. हो, या भारत देशाची स्त्री जगात 1 नंबरची श्रीमंत वस्तू आहे. कारण सांगू का तुम्हाला? रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या पवित्र देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आला. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. अशा पवित्र रत्नांना जन्माला घालती. ते रत्न किती मोठं असेल कल्पना करा. इतकी पवित्र. म्हणून ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. इतकी संपत्ती या देशाची. तुम्ही मोठे आहात, फक्त सांभाळा. लय वर्णन केलं म्हणून पाय घसरू देऊ नका. सांभाळा माय, सांभाळा. लय मोठ्या आहात तुम्ही, लय मोठ्या, लय मोठ्या. हो, मी आचरण सांभाळणाऱ्या स्त्रीच्या चपलाच्या पाया पडन. हो, पण आचरण न सांभाळणारी स्त्री भेटली की समजायचं 10 पिढ्यातलं पाप उतू आलं. हो, लय मोठी ताकद आहे आचरवंत. मारुतीरायाकडे अंगठी दिली. मी पहिल्या याच्यावर येतो बरं, हे आता सुचलं म्हणून सांगायला. प्रभू रामचंद्रान मारुतीरायाकडे अंगठी दिली. सांगितलं, हनुमंता
सीता तू पाहिली नाहीस, पण ही अंगठी पाहिल्याच्या नंतर जिला ओळख पटन ती सीता आहे. तर अंगठी शेपटीत बांधली. मारुतीरायाच्या शेपटीला घंटा आहे बघा, कुठं कुठं फोटोत पहा. एक जणाला विचारलं, मारुतीरायाच्या शेपटीला घंटा कसं काय बांधली, काय सांगायचं बरं का तुम्हाला. आणि मारुतीराय त्या घंटाच्या नादामध्ये आवाजामध्ये उड्या हानीत होते. सुंबळ्या जरा वाचून रामायण सांगायचं आहे, मरतीन रे माणसं. अरे ज्याचा भक्तीचा नाद इतका मोठा होता की त्या नादाला तुकोबराय शरण गेले. शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता. त्याला घंटीच्या आवाजाची काय गरज आहे. घंट्या मालकानं दिलेली खून लक्षात असावी. नादेश लुब्धम भयेश घंटा असं शास्त्र सांगतंय. वाचिजान कधी कधी. आता पुस्तकं घ्यायचं काम नाही, त्या मोबाईलचं बटन दाबलं की चट शास्त्र त्याच्यातून बुळबुळू निघतेत. पण हे कोणी पाहित ना, उघडे नागडे चित्र पाहिले. घर पेटतील मागून. चांगलं पाहत जा मोबाईल मधलं, चांगलं डोळे बदलावं लागतील महिन्याला. चांगलं बघत जा मोबाईल मधलं. त्याच्यामुळे मी घेतच नाही ते. मग आपलं बरं आहे, आपलं लहानचं. हो मला न जा. हा माझ्या गळ्यातल्या मालकान मला सगळं दिलंय, काऊन त्याच्या नावानं गोट मोडीन मी. हा सगळं दिलं. काय मालकाची ताकद आहे. अशोक वाटिकेत मारुतीराय आले. बायकांना सांगायला तुम्ही किती मोठ्या आहात, किती चांगल्या कुळातल्या आहात. सीतेकडे बघितलं. सीता मारुतीरायाकडे पाहत होत्या. सीतेच्या लक्षात आलं तपाचं तेज आहे, नामस्मरणाचं तेज आहे. पण एखाद्या वेळेस बहुरूपी तर नसेल. पण ज्या वेळेला शेपटी समोर घेतली आणि त्याच्यातली अंगठी सोडली समोर टाकली, काय केलं असेल सीतेनं. सीतेच्या डोक्यावर पदर होता, पण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी एक शब्द खर्च केला. अंगठी पाहिल्याबरोबर अंगठी नाही पाहिली, अंगठीत राम पाहिला. अंगठीत राम पाहिला. माझ्या माईनं सांगतो, त्या अंगठीत रामाला बघितलं आणि कुठं हात गेला, तेचा आचळू सरसावला. आचळू म्हणजे पदर. तात्काळ सीतेचा पदराला हात केला. मालकाला बघत असताना केस नाही दिसले पाहिजे. तेचा आचळू सरसावला. इतक्या पवित्र देशातले आहेत तुम्ही, पाया पडतो तुमच्या. आचरण सांभाळा. गोपीचंद राजाला 1800 बायका रात्री 1 वाजता जरी उठली तर पदराला हात लाईत होत्या. म्हणून ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, सकाळच्या काकड्यात तुमचं नाव खर्च केलंय. इतक्या पवित्र आहात तुम्ही. असो म्हाताऱ्याने विचारलं, कुठे दशरथाचा वाडा. याचे हेच चाललो होतं, हेच माझे चोपदार होते दोन्ही कुंदून. भालदार चोपदार. कोणाच वाडा आहे. रामचंद्र. कुठे. मध्ये. बोलून आण. आता चोपदार म्हणले, महाराज गाडीत नाही, काय नाही, फाटकाट लंगुटी अंगाव. ते चांगल्याच्या पुढे कोणी वाकत. जिच्या नाकात न तिची गावात पत, जिच्या पायात तोडा तिला सतरंजी वडा. चल तिचं नाव गाडीन, बस तिचं नाव भांगार. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. ते महाराज दिसायला साधा ना, पण चोपदाराला काय माहिती महाराजाची ताकद काय म्हणून. ए भले रामाला. त्याच्यातलं एक चोपदार म्हणले, पागल असा रामप्रभूला आरुतुरू बोलायले. तुला सांगितलं ना, सांग रामाला मी आलो म्हणून. नाव सांगितलं. ते नाव काय होतं ते घरी गेल्यावर पहा. मी काय गुत नाही घेतलं इतकं सांगायला. सगळ्या गोळ्या एक काट्याला दिल्या होती, रिॲक्शन येत असते. हे तुम्ही घरी गेल्यावर वाचा. हो चोपदार गेले प्रभू रामचंद्राला सांगितलं, आमके महाराज वाकत वाकत देव बाहेर. खडा सगट पाय धरले महाराज प्रभू रामचंद्रानं. प्रभू रामचंद्र म्हणजे पंढरपुरातले मालक. खडा सगटच पाय. कौशल्य आई साहेब पळतच. पाद्यपूजा आतमध्ये गेले. रामचंद्र जी. कोणता वंश तुमचा. सूर्यवंश. सूर्य तुमच्याकडे कधी आला का. रामप्रभून आईकडे पाहिलं. कौशल्य म्हणलं, रामा नाही, आमच्याकडे अजून आला. आणि मग काय म्हणून सूर्यवंश लिहिता रे. सूर्यवंशातल्या राजाच्या सिंहासनावर दोन्हीकून 2 सूर्याची चित्र असतात. आणि चंद्रवंशातले जे राजे होते का द्वापार युगातले, त्याच्या सिंहासनावर अर्धा चंद्र असतो.
याच्यावरून समजायचं चंद्रवंशातले आणि सूर्यवंशातले हे वंश कसे सुरू झाले आणि कुठं संपले हे भागवत पहा, लक्षात येईल तुमच्या. ऐकू नका, वाचा. हो, वाचिल्यावर सगळं कळत आहे. सांगणार किती सांगल, दोरी ईद भरण 38 भर, ते कसं त्याचं पुरण ते 50 फूट खोल आड आहे आणि 2 हात दोरी, कसं पाणी काढता येईल. त्याच्यामुळे तुम्ही वाचा म्हणजे स्वतः कळत असतो सूर्यवंश काय आणि चंद्रवंश काय. आमच्याकडे आला नाही. याच्यानंतर कुठल्याच कार्यक्रम पत्रिकेवर सूर्यवंश जर तुम्ही नाव टाकलं तर पठ्ठ्याशी गाठ आहे. गेलं म्हातारं उठून. त्याला का दक्षिणा पाहिजे होती का पाकिट पाहिजे होतं? 4-2 हजार खिशात घातले होते, यजमानाच्या अंडरवेली पण धुईन. ते का असं महाराज थोडंच होते, त्याला काय गरज होती? उठून गेले. प्रभू रामचंद्र त्याच्या कुलगुरूकडे गेले, महर्षी वशिष्ठाकडे, आणि वशिष्ठांना सांगितलं काय वानवाता न पुरे वाणी. 3रा पुरावा. किती वाजले? वाजले न राव 11. हो या वाजले. सरकतो पुढे 5 तास. एवढं सांगून म्हणले काल एक महाराज आलते. काय म्हणले? तुमच्याकडे सूर्य कधी आला का? नाही आला. याच्यानंतर सूर्यवंश जर नाव पत्रिकेवर टाकलं तर पट्ट्याची गाठ आहे. वशिष्ठांनी सांगितलं रामचंद्र काय इच्छा आहे? आपल्याकडे सूर्य घरी जेवायला यावा. उद्या दुपारी ठीक 12 वाजता सूर्य जेवायला येईल. वशिष्ठांचं वाक्य. ते का 2-4 अभंग पाठ करणार आहे काय? 2-3 श्लोक पाठ केलं आणि दुसऱ्या नाकात काड्या घाली तू, असं असेल का? ते वशिष्ठ आहे सूर्यवंशाचे कुलगुरू. जा म्हणले स्वयंपाक सांगा. घरी गेले आणि कौशल्या मातेला सांगितलं उद्या सूर्य जेवायला येणार आहे, स्वयंपाक करा. काय ताना पाणी. बापरे, सूर्य जेवायला याचं म्हणलं पदार्थ काय करावं आहे का नाही? बकिटानं बासुंदी होती मगाशी, बकिटानं आहे का नाही? तुम्ही जेवायचे नव्हते पण तुम्हाला जेवा म्हणलं आहे का नाही काका? बकिटानं बासुंदी. तर रामप्रभूची तर सूर्य यायचं म्हणलं काय काय केलं असेल? काठोट स्वयंपाकाला धुतल्या. पहिला काठोटीत भाकरी करीत होते ना, कणिक मळायचे. ज्यानं काठोटीतला स्वयंपाक खाल्ला त्यानं बायकोच्या पायाची माती खाल्ली नाही. कारण काठोटीला कानं असतात आणि त्या कानाला जुन्या काळातली बाई अशी कानं दाबायची पायानं आणि मग कणिक मळायची. परातीला कुठं दाबायचं? मधात का? मग ती परात बी धरावं लागते अशी काठात. परातीचे काटा अशी टोकदार, माती सगळी मधात. त्या पोळ्याला चव जरा वेगळी असती. भार्यां पदामृतिका भवम येती अन्नपूर्णे स्तते वशः यतीम रुचा भय जायते. हे श्लोक खरा नाही खोटा आहे. काठोटी काऊन इकले? तुमच्या भागात पण इकले असतात नाही? तसं ते चोमाळे गप्पा नका हाणू मावली. नाही तुमच्याकडे असेल एखाद्याकडे, पण लय लोकांनी काठोटी इकल्या. काय डसू लागल्या काय माहिती यायला, आणि पराती घेतल्या. काठोटी इकल्या आणि पराती घरात आल्या तेव्हापासून पोरायच्या लग्नात पराती पालथ्या वाजायल्यात. तुम्ही बघा ना लग्न आहे ना, पराती पालथ्या दातडांग दातडांग दातडांग. मला सांगा, श्रीमंत माणसाच्या दारामध्ये, जाऊ द्या शब्द वापस आपला, जाणकार माणसाच्या वाड्याच्या दरुजा पुढं चप्पल जर पालथी पडली तर जाणकार माणूस पायानं चप्पल सरळ करून मधात जात होता. आपल्याकडे चप्पल पालथी जमत नाही, आणि ज्याच्या लग्नात परात पालथी वाजती त्याचा संसार तर मागच उलटाला. किती नालायकपणा आहे का नाही? काय काय संस्कृती किती गोड आहे. सगळी मोडखळीच काढली संस्कृती. अहो लग्नाचं आठवण झाले म्हणून लक्षात आलं, साधे मंगलाष्टक पण चांगले म्हणीनत. कच झालं तुला? मंगलाष्टक म्हणजे आपल्या 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे गोड मंगलाष्टक असा. सोन्याचे मणी ओविले भुजगुनी गोऱ्या शशी कानना. आज जरा डब घ्यायला आले होते कधी कधी अशी मंगलाष्टक. निधियाम निधी बदे निधियाम निधी सर्वानाम यतो ब्रह्मानां सावित्रे गिरिजा शांभवे नता विष्णवे रमा भयास्ति जायते
शचियाम्भव पुरंदरा सिद्धीना विनायकं पूजजनो रंभाभयोर उर्वशी तिलोत्तमा मेनकायति अप्सरास्तितभयो दैवांबले शास्त्रयो पुनिताना तपि अनुरागी भयजनो. इंद्राचं नाव, शचीचं नाव, गणपतीचं नाव, सिद्धीचं नाव, अप्सरांचं नाव, शंकराचं नाव, पार्वतीचं नाव, विष्णूचं नाव, लक्ष्मीचं नाव, ब्रह्मदेवाचं नाव, सावित्रीचं नाव, हे मंगलाष्टक फुकून दिले. आणि नुसते ताई ग बाई ग सखुबाईची लेक ग सखारामजीचं पोरग तुझ्या मुंडक्यावर भिताड पडून सुंबळ्या असे मंगलाष्टक तुझ्या बापान म्हणले होते का हलकाटा. जयचे लग्न राहिले तुम्हाला गिरगाव करायची शपथ आहे. काय धिंगाणा करायचा असेल तर करा पण मंगलाष्टक मात्र पारमार्थिक म्हणा. हे सिमेंट कालिनारा मिस्त्री मुसलमानाचा तर श्रीमंत मुसलमान ते त्याच्या लग्नात संस्कृती मोडीत नाहीत. आणि आपल्याकडे जराशी पैसे झाले की संस्कृती पायाखाली दाबली. लग्नात मंगलाष्टक नाही. वेदीचं मंगलाष्टकाशिवाय लग्नातले 16 पूर्ण होत नाही. आता सावध सावधान समय साधा समीपी असे वाग्वादान करा फलार्ध घटिका संपूर्ण आले. काय गोड आहे हे पण मंगलाष्टक म्हणू देईन. चुकीची गोष्ट आहे. नाही करायला पाहिजे. संस्कृती टिकवायला पाहिजे. एक नियम मोडा पुन्हा. ते नवरदेव नवरी दोघं गुदगुल्या करीत स्टेजवर जातात. हातात हात अडकून जातात ना. आणि त्याच्या पुढे एक पिपाणी वाजित मेरा महबूब. त्याची तर बसायची जागा हाणायला पाहिजे. त्याला महिनाभर पुन्हा खाली बसता नाही आलं पाहिजे. आणि पोराच्या बापाची आणि पोरीच्या बापाची बी अशी हाणायला पाहिजे की त्याने उभ्यानच जेव्हा 1.5 महिना गुडघ्यापासून तर कमरापासून लाल झालं पाहिजे मागून. असं काय सोंग. पहिली गोष्ट अंतरपटा ते धरा वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे. ठीक आहे येऊ द्या जोडीनं पण तुम्ही शांतीपाठ म्हणा. गायत्री मंत्र म्हणा. छंद भयदिदव्यदोजश्निरो जज्ञिरे भयस्थिता वृतियन भयतति वासन सुदियनि कलतति छन्दत व्यापति भय व्याप्त सुधा भय खालत्रे भय छन्द सुदे भय जायन्ते वृष्णिर्भयतति गंगोदकयम् आपाम्पतियमनिरञ्जनो सुधाशिकालं पवित्रो व्याप्तिं सर्वं वृत्तिजय जयन्तो शान्तिर्वनस्पति शान्तिर्सकलति दिशा भवत्तिति व्याप्तिजना मुदयं भवतति मूलाग्र भयतो रक्तसुधा भय जायन्ते कूलाङ्गन भय कुलन्ति जायं दैव मुनिरे भयञ्जना अस्तुर सकलति कामप्रिया छन्दसुधायनि कालं च छन्दसुधायनि कालं च छन्दसुधायनि कालं च. असा जर शांतीपाठ म्हणला तर जीवनभर नवरदेव नवरीच्या जीवनात दारिद्र्य येणार नाही. महबूबी आला आणि अख्तऱ्या गेला. जाऊस आला आणि महबूब्या तिकून घुसला. अरे कशाला आपल्यामध्ये चुकीच्या गोष्टी येतात. नशा काय सांगू लागलो. स्वयंपाक काठोटीत स्वयंपाक. काठोटीमध्ये प्रभू रामचंद्राचे पाय धुतले केवटाच्या बायकोनं. स्वयंपाक केला. 11:30 वाजले. इथले नाही इथले इथे 11च्या पुढे गेला असन घड्याळ. 11:30 वाजले. रांगोळ्या लावल्या, पाट टाकले, समाया लावल्या, उदबत्त्या लावल्या. आणि कौशल्य आई साहेबांनी रामचंद्रांना सांगितलं काय वाण होता न पुरे वाणी. शेवटचा पुरा रामचंद्र जी आई साहेब विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो आईला जी म्हणू लागला. जी म्हणू लागला. जी हो आकलीचा कांदा फुटला ते माईला माय म्हणीनं.
किती नालायक पण आहे. मायबापासारखं दैवत जगात दुसरं कुठलंच नाही. मायबाप हे केवळ काशीन तिने जावे सर्वात मोठं दैवत. आई वडिलाचं सकाळ संध्याकाळ दर्शन घेणारा व्यक्ती पंढरपूरला जर नाही गेला तरी पंढरपुरातला त्याला घरी येऊन दर्शन देईल. इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. आमच्या इथलं एक जण पंढरपूरला बिना चपलाचं जात होतं आणि तिथून आल्यावर त्याच चपलान म्हातारीला हानीत होतं. काय असा लोटांगण घरी गेला सोंबळ्या तर कसा पंढरपुरातला मालक मानीन? अद्याप नाही. मातृभक्ताला मानते, पितृभक्ताला मानते, अशा देखाव्याला नाही, सोंगड्या भक्तीने. लोई सोंग परमार्थात काही काहीच्या दंडाईनं माळी. असा कधी पुरावा ऐकलाय का? तुळशी माळ हाता गोपीचंदन, असा पुरावा ऐकला का? तुळशी माळा गळा गोपीचंदन टिळा, का तुळशी माळा हातान गोपीचंदन पाटा? असा कुठं पुरावा असतं का? शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, असं शास्त्र आहे आपल्याकडं. जे शास्त्र मोठी लोक सांगतात ते आपण करायचं असतं. भांगाऱ्यानं सांगितलेलं बोकांडीवर घ्यायचं नाही. हे काही सांगत असते व्रत सुद्धा तेच करायचे बरं. आपल्या संप्रदायाला पोषक येते. पिवळे बुधवार, साडी पिवळी कुखू पिवळच त्या दिवशी. ढवळी गुरुवार, साडी ढवळी आणि टिकली ढवळी. सकाराम जिता असताना ढवळ परातीव आणि कपाळ. असं नाही, अशी व्रत नाही करायची. हो, वारकरी संप्रदायात उपास सांगितले ठराविक. सोमवार, एकादशी आणि प्रदोष, तीनच उपास सांगितले संप्रदायात, ज्याचं वर्णन आले 3 उपास. हो, आमची इथे एक नवरात्रामध्ये 9 दिवस उपास धरीत होतो देवीचा. 9 दिवस बाजावर बसत नव्हतं, पलंगावर बसत नव्हतं, पोतळ्यावर झोपत होतं आणि दसरा झाला की घोरपडी धरीत होतं. कसा मानीन पंढरपुरातला मालक असायला? 9 दिवस साबुदाणा हाणायला आणि दसरा झाल्यावर घोरपडी धरायला. येडपटपण आहे ना, असं कुठं शास्त्र असतंय? रामचंद्र स्वयंपाक आटपला. वशिष्ठांना आवाज दिला, गुरुवर्य स्वयंपाक आटपला, ठीक आहे येतो घेऊन. वशिष्ठ गेले शरयूकडं आणि 2 महाराज घेऊन आले. आणि हे काल आलेला महाराज मधात, इकून वशिष्ठ आणि इकून दुसरा महाराज आले जवळ. 12ला 10 मिनिटं कमी आहेत. आता जेवायला बसायचे आणि 1 ताट सूर्याला लावलंय, काका सूर्यनारायणाला लावलंय. आवाज दिला, दिवाकरो प्रकाशभो भास्कराम तेजोकांते यज्जायते गेहिनाम उदरम यथा शुद्धा निवारणहितार्थायाम अन्नपूर्णे महापूर्णे स्ततम भोक्तव्यज्जायते तत्राम भास्करो तेजोकांते आह्वानांच प्रियतान्न मम. मी 2-4 वर्ष कर्मकांड केलं ना, त्याच्यामुळे हे येते. आता नाही करीत, आता इकडे आलो. पहिले 10वे 13वे लय करीत होतो मी, म्हणतो पिंडदान हे ते सगळं. आजही कधी कधी करावं लागतं. लॉकडाऊन मध्ये तेच केलं. 44 म्हाताऱ्यान 37 म्हातारे मेल्यावर मी 10वे केले त्याचे. मला करता येतं. इदन्न मम पिंड सव्याप सव्याम रक्तचंदनम सकल सिद्धः आरक्त पुष्पानां सर्वः अंगुष्टादिष्णन भयो स्नानो भयो तत्राणाम इदं पितृलोकेशी. तिथे मंत्र म्हणत असते, इथे नसते ते. सूर्यनारायणाला आमंत्रित केलं. आह्वानांच प्रियतान्न मम भास्करो भयस्थिता गेह भास्कर वंशानाहं यत पुनितो अजराजा दशरथो भय रघुवंशस्तथा रामचंद्राय यजमानस्तो तत्रां भोक्तव्य शुधा निवारण हितार्थायाम अन्नपूर्णे तृप्तावसाय भास्करो तेजो दिवाकरः प्रकाशो भवानः आह्वानांच प्रियतान्न मम. बेटा येईच ना खाली, कुठं खाली आलाय? सोडीत ना जागा. काल बोललेलो म्हातारं म्हणलं, ए खाली. लट 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 सूर्य कापायला. महाराज येतो, पण मी खाली आल्यावर अंधार पडन ना. भांड्या पंचायती करू नको खाली. त्या पंचायती करायचं काम नाही. खाली खाली. अर्ध्यात सूर्यनारायण आले. अर्ध्यात आल्यावर मग अंधार पडू लागला.
महाराज अंधार ये खाली. खाली आल्याच्या नंतर अंधार पडणार. महाराज आंघोळ करून आलेले होते. त्याच्या खांद्यावर अशी छाती टाकलेली होती. ती संदेशी आकाशात फेकली. काढोनी ढुंगाचे चिरगुट भिरकाविले नभी देख ते चतुर्दश भास्करा परिलेख तेजकांती. कमरेला गुंडळायचं धुडका आकाशात फेकलं तर 14 सूर्य इतका प्रकाश पडला. परिणाम सांगू तुम्हाला. आपल्याकडे आता अंधार आहे. दुसऱ्या देशात हे तर मानावत लागेल ना शिकलेल्याला. आपल्याकडे आता दुसरीकडं आपल्याला उजडन तिकडे अंधार. एकाच वेळेला सूर्य सगळ्या जगाला प्रकाश देऊ शकत. भास्करो जगत्रयायाम ब्रह्मांडेषु भय व्याप्तो आतपूर्णानय बिंबानाम प्रकाशम नैव स्थितेषु नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान दिलं का? म्हणजे एकाच वेळेला अख्ख्या जगाला प्रकाश देण्याची पूर्णता सूर्य नावाच्या देवात नाही. म्हणजे लोड शेडिंग आहे त्याच्याकडे. आता आपल्याला अंधार तिकडे उजेड. उद्या त्याला अंधार आपल्याला प्रकाश पडन. पण साधून कमरेला गुंडाळायचं काढोनी ढुंगाचे चिरगुट. याच्या पलीकडे एक ज्ञानोबरायची वाणी. एकाची शाटी तपिन्नली एके सृष्टीवरी सृष्टी केली. शाटी तपिन्नली तापली. आकाशात प्रत्येक कपडा फेकल्याबरोबर 14 सूर्य इतका प्रकाश एकाच वेळेला अख्ख्या जगात उजळलं. साधूच्या कमरेचं धुडकं आकाशात फेकल्याच्या नंतर 14 सूर्य इतका प्रकाश पडतो. साधून स्पर्श केलेल्या वस्त्रात तितकी ताकद, त्या साधूत किती ताकद. काय वानु आता न पुरे वाणी मस्तका चरणी ठेवितासे. मस्तका चरणी ठेवितासे. मस्तका चरणी ठेवितासे. काय वानु आता न पुरे वाणी मस्तका चरणी ठेवितासे. मस्तका चरणी मस्तका चरणी ठेवी. काय वानू आता न पुरे वाणी. ही संतांची व्याप्ती आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात माझी वाणी पुरत नाही. 2 मिनिटात एक मुद्दा सांगतो. अर्जुनाच्या रथावर सारथ्य केलं पंढरपुरातल्या मालकानं. अर्जुन कुठं बसले? जिथं राजा बसतो तिथं. पंढरपुरातला मालक कुठं बसला? जिथं गडी बसतो तिथं. पायुक पाठीशी घातला, आपण पुढारा झाला. 18 दिवस रथ हाकला. वहडा कोणी? घोड्यानं. तिकून उत्तर आलं लांबून घोड्यानं. ज्ञानोबरायची भिंत. काय ताकद आहे महाराज संताची. हा, घोडे सजीव आहेत, भिंत निर्जीव आहे. किती मोठी ताकद. अंगी उडी. काय ताकद. काय वानू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. तुकोबराय भागीरथी बाईच्या घरी गेले. बाईने सांगितलं बाबा जेवण जा ना. महाराज म्हणले नको माय, नाही जेवाच लागतंय. कुठे स्वयंपाक करते? लवकर करते बाबा. लवकर तयार होणारा स्वयंपाक म्हणजे शेवायचा भात. चुलीवर टाकलं. बाबाला सांगितलं बाबा हे आतला घेऊन जा आणि आमक्याच्या इथून दूध आणा. आदला त्या काळातला 400 वर्षापूर्वीचा कमरेला खोचलेला देऊन टाकला. तुकोबारायने विचार केला मी कशाला कोणाची ते इकत घ्यायला जाऊ. सुंदरशी नदी वाहत होती. तिथे येलेश्वराचं मंदिर होतं आणि त्या मंदिरात नंदी होता. तुकोबारायने जाता जाता वैकुंठवासी माधव महाराजांचा पुरावा आहे. तुकोबारायने चलता चलता एक पाहुण्याची पेंडी घेतली. पाहुणा नावाचं गवत. जिनच्या पेंटीवाल्याला कळत नाही, फक्त हो म्हणा. नुसतं हो म्हणा, फक्त जुन्या लोकांना माहीत असते. पाहुणा नावाचं गवत. हातानंच गवताची पेंडी घेतली आणि खांद्यावर टाकली आणि मुलीनं दिलेला आदला कमरेला खोसला होता. श्रीमंत माणसाच्या मुलीचं बाळांतपण केलं तर त्याच्या बदल्यात आदला कमिलता. सुदाम, ओरिजिनल कष्टातला दाम. पेंडी टाकली नंदीच्या पुढं. कमरेचा आदला काढा आणि भगवान शिवजीच्या पिंडीवर ठेवला. त्यावेळेला भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि तुकोबारायला आलिंगन दिलं. काय देऊ काय देऊ.
काय देऊ तुम्हाला? तुकोबराय म्हणले, शिवजी मागायला नाही आलो, इकत घ्यायला आलो. मागायला नाही आलो, इकत घ्यायला आलो. कष्टानं कमवलेला सुदाम आदला, माझ्या कन्येनं कमवलेला मी तुमच्या पिंडीव टेकलाय. या आदल्याच्या बदल्यात तुमच्या भक्ताला सांगा तांभर दूध दी. तुमच्या भक्ताला सांगा तांभर दूध दी. द्यायचा भक्त नंदी. शिवजीनं चुटकी वाजल्याबरोबरच नंदी उठून बसला. तर तुकोबाराय म्हणले, मालक सांगतो म्हणून दूध देऊ नको. मी त्याला आदला द्यालाय म्हणून त्यानं तुला सांगितलंय. तूही दूध फुकट घेत नाही, आधी पेंडी खाय. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे. सूरज खेडकर पुराणातला बादशाह. त्याच्यानंतर पुराण ऐकलं धर्मभास्कर निवृत्ती बाबा वक्तेंचं. पुराणातले बादशे, पुराणातले 8 भार सोनं देत होता मणी. श्रीमंतक नावाचे भगवंताकडं ते लग्नात मणी आलता आंदन. ते 8 भार सोनं देत होता. एका भारात किती तोळे सोनं बसतंय? मी लय सोनाराला विचारलं महाराष्ट्रातल्या, कॅशेट गुंडाळली. ते फक्त वैकुंठवासी माधव महाराज मगरांनी सांगितलं 26,666 तोळे, 8 मासे, याचा एक भार गुणिले 8, 21 क्विंटल, 78 किलो, 44 तोळे. याचं गणित सांगणारा बादशाह वैकुंठवासी माधव महाराज मगर. काय पुराणाचा अभ्यास व्यासंग असेल. मालकाला बदला दिला याच्याकरता तुला आदेश दिला, पण तो फुकट नको खाय पेंडी. दगडाचा नंदी कुठं पेंडी खात असतो का? आणि म्हणले मग दगडाचा दूध देत असतो का? ते तुकोबाराय होते, ते काय गिरगावकर थोडंच होत. कणकण पेंडी खातली. येलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढले. 8व्या अवतारात पंढरपुरातल्या मालकान नंदीचं दूध काढलं, पण जिवंत. आणि तुकोबारायने दगडाच्या. त्याचाच काय वानू आता अभंग जरी त्या